माझे नाव दीपक तिरुपती डगे आहे. माझी शाळा जिल्हा परिषद हायस्कूल कुंभराळा आहे. नमस्कार, माझे नाव स्वरांजली ढगे आहे. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प. आमच्या काळात प्लास्टिकच्या ताटांचा आणि पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे प्लास्टिक पर्यावरणात विघटन होत नाही आणि माती, प्राणी व प्राणी हानी पोहोचवेत. भारतीय परंपरेत मात्र पळसाच्या सालीच्या किंवा केळीच्या पानांच्या पत्रवाळ्या वापरण्याची संस्कृती होती. हा आमच्या काळात अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरण संरक्षण, पुनर्वापर आणि जनजागृती या 3 आधारावर प्रकल्प उभा करता येतो. प्रकल्पाची उद्दिष्टे: प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम समजून घेणे. शाळा, गाव, शहर परिसरात प्लास्टिक कचरा किंवा कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे. ग्रामीण हस्तकलेचे जतन करणे. पर्यावरण पूरक पर्यावरणाचा वापर करणे. प्लास्टिक कचऱ्याचे प्रकार: सिंगल यूज प्लास्टिक उदाहरणार्थ पिशव्या, कप, चमचे, प्लास्टिक पत्रावळ. यावरील उपाय: पळसाच्या पानापासून पत्रावळ व द्रोण तयार करणे. यासाठी लागणारे साहित्य: पळसाची मोठी व स्वच्छ पाने, लिंबाच्या झाडांच्या काड्या. याची कृती: पाने गोळा करणे, पाने स्वच्छ पाण्याने धुणे, मऊ करणे, गरम पाण्यात बुडवून ठेवणे, जोडणी करणे, लिंबाच्या काड्या साह्याने जोडणे. याचा वापर: प्रसाद वितरण, सण किंवा जेवणासाठी वापरता येतात. तुम्ही पण हीच पत्रवाळी वापरा. हे पहा प्लास्टिकमुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकते. आपण सगळेजण पळसाच्या पानाचे पत्रावळ्या वापरावे किंवा केळीच्या पानाचे पण वापरू शकता.